मुंबई की कुरार पुलिस ने एक ऐसे अंतर्राष्ट्रीय गैंग के 6 सदस्यों को गिरफ्तार किया है जो एटीएम मशीन के साथ छेड़छाड़ कर खाता धारकों के रुपए को निकालकर फरार हो जाया करते थे। गौरतलब है कि यह गैंग पहले उत्तर प्रदेश और गुजरात में सक्रिय था। वर्तमान समय में मुंबई आकर एटीएम मशीन में छेड़छाड़ कर रुपए निकालने की घटनाओं को अंजाम दे रहा था। पोलीस स्टेशनने काल एक 420चा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचं जे स्वरूप आहे ते असं आहे की एटीएम मशीनमध्ये ज्या ठिकाणावरून पैसे येतात त्या ठिकाणी छेडछाड करून एक 21 सेंटीमीटरची पट्टी तिथे लावली जाते आणि त्यामध्ये जेव्हा एटीएम टाकलं जातं आणि त्याच्यातून पैसे येतात त्यावेळेस ते पैसे तिथेच राहतात आणि जे एटीएम पैसे काढायला गेलेले आहेत ते तिथून निघून येतात की पैसे निघालेले नाहीत। तर अशा स्वरूपाची जी रक्कम त्या ठिकाणी येते ती रक्कम नंतरच्या 10 मिनिटात हे आरोपी तिथून काढत होते। हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि इतर राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत। आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्यामध्ये 19 गुन्हे दाखल आहेत। मुंबईमध्ये त्यांनी समतानगर, ओशिवारा, अंधेरी या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ठाणे, मुंब्रा या ठिकाणी व नवी मुंबईमध्ये देखील अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत। त्यानंतर ते एक एरिया ठरवतात। त्यानंतर त्यामध्ये 3 रिक्षा चालक आहेत आणि 3 आरोपी आहेत। प्रत्येक वेळी वेगळी रिक्षा वापरली जाते। त्या रिक्षाने ते येतात आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये ते या प्रकारचे गुन्हे करतात। त्यानंतर ते त्यातला एक जण त्यांच्या गावी जातो आणि बाकीचे इथेच राहतात आणि पुढची करतात। त्यांचे स्वतःचे आहेत आणि आणखीन काही रिक्षांचा वापर केलेला आहे का तो भाग तपासायचा आहे। त्यांच्याकडून एक रिक्षा आपण जप्त केलेली आहे। 10 डुप्लिकेट एटीएम कार्ड सुद्धा जप्त केलेले आहेत। त्याचा देखील त्यांनी गुन्ह्यामध्ये वापर केलेला आहे। सध्या जो कुरारला गुन्हा दाखल आहे त्यामध्ये 2000 रुपयाची रिकव्हरी आहे आणि आणखीन एक समतानगरचा गुन्हा देखील याच्यामध्ये आपण डिटेक्ट केलेला आहे। त्यामध्ये एकूण 20,000 रुपये गेले होते ते देखील डिटेक्ट केले।